समारंभ मला आता बाहेर जात होतं, पण मी म्हणलं बाबा आपल्या शाळेमध्ये पहिली ते 8वी पर्यंत आपले विद्यार्थी शिकले आणि ह्या विद्यार्थ्यांनी एवढंच काही आपल्या शाळेसाठी केलं आणि आपण अर्धा तास 1 तास लेट झालं काय हरकत नाही, पण आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी टाइम काढू आणि त्याला निरोप समारंभाचा शुभेच्छा देऊ आणि निरोप समारंभानिमित्त व येणारे आपले नवीन विद्यार्थी अंगणवाडीमध्ये या ठिकाणी विद्यार्थी आले त्याचेही अधिक स्वागत. पण मला एवढं एक सांगायचं सर्व गोष्टी नाही, मला बोलायचं नव्हतं पण एका गोष्टीमुळे बोलतो. आपल्या गावामध्ये 50 विद्यार्थी 2021 ते 8 पर्यंत आपण बघत आलो तर 50 ते 60 विद्यार्थी बाहेर शिकायला जातात. त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण सर्व ज्येष्ठ नागरिक होते सर्वांनी आपली शाळा उज्ज्वल करायची असेल तर त्या विद्यार्थ्यांना आपण थांबून घ्यायला पाहिजे होतं. कारण की राठोड सरनं मला सांगितलेलं आहे दीपक तुला शिकवायचं असेल तर 5वी पर्यंत तुझा विद्यार्थी जिल्हा परिषदमध्ये शिकव. तर तुम्हाला बी 8वीच्या मुलांना आणि येणाऱ्या सर्व ह्या विद्यार्थ्यांना मी शुभेच्छा कशामुळे देतो की तुम्ही जिल्हा परिषदमधून आपलं नाव कसं रोशन करता येईल हे दाखवून द्या. आपल्या गावातली एक महाराष्ट्र पोलीस कोण झाली माहिती का आपली स्वाती खासदार पुरस्कार करण्यात आला, त्याबद्दल सर्वांचे अभिनंदन. तसंच आपण सर्वांनी तिच्यासारखं काहीतरी व्हावं म्हणून मी तुम्हाला एक सांगतो जिल्हा परिषदमध्ये शिका. सर्व सर चांगले आहे, शिक्षण चांगलं आहे, पण ते शिक्षण आपण कसं घ्यायचं हे आपण आपल्याला कळायला पाहिजे. तर कोणी म्हणते बाबा आपण जिल्ह्याच्या ठिकाणी तालुक्याच्या ठिकाणी जाऊ शिकू आणि आपण घडू. अरे घडायचं असलं तर जिल्हा परिषदमधून बी घडतंय माणूस. काय घडायचं असलं तर जिल्हा परिषदमधून बी घडतंय. कारण की महाराष्ट्र पोलीसची स्वाती खासदार झाली कुठून झाली ती पुढे इंग्लिश स्कूलला शिकली नाही. माझ्या विद्यार्थी आणि विद्यार्थीनं तुम्हाला सांगतो. आणि मी बी जिल्हा परिषदचा विद्यार्थी मी काय लय हुशार नाही, पण मी बी उज्ज्वल नाव करणारा एक मुलगा आहे आणि करून दाखवणार आहे ह्या जिल्हा परिषदच्या माध्यमातून सांगतो. तर तसंच ह्या स्थितीवर बोलायचं असलं तर आपल्या स्थानिक जिल्हा परिषदमधून आपल्याला मूळ पाया रचून आपल्याला आपले काकडे साहेब आज ह्या ठिकाणी अधिकारी झालेले कुठून झालेले जिल्हा परिषदमधून. आपले इथं अनेक विद्यार्थी साहेब म्हणून ड्युटी करत आहेत. तसे आपले सर्व शिक्षक बी जिल्हा परिषद माध्यमातूनच हे शिक्षक झालेले आहेत. तसं आपण आधी जिल्हा परिषदचा पाया रचू, नंतर 5वीच्या नंतर कोणाला कुठं जायचं होता पण आपली शाळा अगोदर 5वी पर्यंत इथं शिका. कारण की सरचं मार्गदर्शन राठोड सरचं मार्गदर्शन चांगलं आहे. त्यानिमित्ताने मी तुम्हाला एवढंच सांगतो की आपण सर्वांनी बाहेरच्या शाळेत जाण्याच्या ऐवजी आपल्या इथल्या शाळेमध्ये आधी 5वी पर्यंत शिका. व आमचे ठाकरे मामा कधी इथं येत नाहीत तरी बी ते शाळेत आले का तर बाबा चला सरचं कार्य चांगलं आहे आणि आमच्या बी चांगलंच काम केलं. आम्ही कुठं सुताडा जाऊ देत नाहीत आणि इथून मोहरी बी करणार आहेत. माझा विद्यार्थी 5वी पर्यंत नाही पण 8वी पर्यंत ह्या ठिकाणी शिकतील. कारण की पण सर्व नागरिकांचं सहकार्य पाहिजे. नागरिकांचं सहकार्य कुठं शाळेमध्ये रोषणा करायला आम्ही हे करू ते करू आणि त्याचा विद्यार्थी कुठं शेलूरा असं कुठं जमत असते का. तर त्यामुळं तुम्ही आधी तुम्हाला शाळेची सुधारणा करायची असली तर तुमचा विद्यार्थी आपल्या जिल्हा परिषद शाळेमध्ये टाका, नंतर बाकीच्या गोष्टी सहभागी घ्या एवढी विनंती करतो आणि माझे 2 शब्द बोलून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.